लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत अतिक्रमण धारकांवर राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार कारवाई। पालफाटा ते खुलताबाद रोडवरील अतिक्रमण 7 दिवसात काढा। बातमी आहे फुलंब्रीमधून। फुलंब्री तालुक्यातील पालफाटा ते फुलंब्री टी पॉइंट खुलताबाद रोडवरील अतिक्रमण 7 दिवसांच्या आत काढा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल। याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक दिवसांपासून फुलंब्री शहरात 2 ते 3 वेळा वाहतूक कोंडी होत आहे। या दररोजच्या वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे रोडवरील दुकान मालकांनी स्वतःच्या दुकानासमोर हातगाड्या आणि छोटे छोटे उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाड्याने दिलेल्या जागा व दुकानासमोरील रोडपर्यंत ठेवलेले साहित्य हे आहे। दुकान मालकांनी दुकाने सोडून त्यांच्या समोरील जागा भाड्याने दिलेल्या आहेत। त्यामुळे तालुका प्रशासनाच्या वतीनं फुलंब्री तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले, नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, बांधकाम विभागाचे शुक्ला, तलाठी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्यासह तालुका प्रशासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 15 जानेवारी 2024 मकर संक्रांतीच्या दिवशी संयुक्तपणे पाहणी करून कारवाई करण्यास सुरुवात केली व राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अतिक्रमण धारकांवर नोटिसा देण्यास सुरुवात केली। या नोटिसामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752H पालफाटा फुलंब्री खुलताबाद साखळी क्रमांक 51+290 मध्ये रस्त्याच्या हद्दीत दोन्ही बाजूला अतिक्रमित लोकांनी 7 दिवसांच्या आत काढून घेण्यात यावे, अन्यथा शासनातर्फे काढण्यात येईल आणि यावेळी जर कोणी अडथळा निर्माण केलाच तर त्याच्या विरोधात मुंबई महामार्ग अधिनियम 1955 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना केली। यावेळी नागरिकांनी सर्व अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले की टी पॉइंटवरून ते साखर कारखान्यापर्यंत रोडवर चुकीच्या पद्धतीने डिवायडर टाकण्यात आलेले आहेत। या डिवायडरमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे। हे बेकाम डिवायडर लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।